नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा काय बातमी आहे। सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी 8व्या वेतन आयोगासाठी एक मोठी बदलाची मागणी केली आहे। सध्या वेतन निश्चित करण्यासाठी वापरण्यात येणारे कुटुंब युनिट 3 वरून 5 पर्यंत वाढवू अशी त्यांची मागणी आहे। त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठी वाढ होऊ शकते। ही मागणी नॅशनल काउन्सिलिंग जॉईंट कन्सल्टिव्ह मशिनरीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत उपस्थित करण्यात आली। याबाबतची चर्चा जोरात सुरू असून सरकारने मागणी मान्य केल्यास फिटमेंट फॅक्टर 3 पेक्षा जास्त होऊ शकतो। कर्मचाऱ्यांच्या आर्थिक जबाबदारी लक्षात घेऊन बदल प्रस्तावित करण्यात आले। याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया। केंद्र सरकारच्या कर्मचारी संघटनांनी वेतन गणना पद्धतीत बदल सुचवला आहे। सध्या वेतन निश्चित करण्यासाठी कुटुंब युनिट म्हणून 3 सदस्य पती पत्नी आणि 2 मुले गृहीत धरले जातात। मात्र युनिट 5 पर्यंत वाढवावे, ज्यात आई वडील समाविष्ट करावे असं संघटनांचं म्हणणं आहे। त्यामुळे वेतन सुधारणा अधिक न्याय होऊन कर्मचाऱ्यांच्या खऱ्या आर्थिक भाराचा विचार होईल असं संघटनांनी म्हटलं आहे। कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी असलेल्या या मागणीला पेन्शनधारक संघटनांनी पाठिंबा दिला आहे। अलीकडेच झालेल्या JCM बैठकीत कर्मचारी संघटनेने मागणी ठामपणे मांडली। सध्याचे वेतन फॉर्म्युला जुनी झाली असून ती वास्तविक जुळत नाही। फिटमेंट फॅक्टर हा वेतन वाढीचा मुख्य घटक आहे आणि कुटुंब युनिट वाढवल्यास हा फॅक्टर आपोआप वाढेल। त्यामुळे 8व्या वेतन आयोगाच्या शिफारशीमध्ये मोठा बदल होऊ शकतो असं चित्र दिसत आहे। तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल। व्हिडिओ सुद्धा आवडल्यास लाईक करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।